नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो. जिल्हा परिषद योजना 2024 अंतर्गत महिलांना मोफतमध्ये सिलाई मशीन, लॅपटॉप, झेरॉक्स मशीन, स्कूटर अशा प्रकारच्या वस्तू दिल्या जातात. आता एक कोणत्या जिल्ह्यातील जाहिरात आलेली आहे, त्यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, अटी काय आहेत, सेवा शर्ती काय आहेत, पात्रता काय आहेत, याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुमच्यासुद्धा जिल्ह्यामध्ये जाहिरात येईल त्यावेळेससुद्धा आपण व्हिडिओ घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. बघू शकता मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर मार्फत म्हणजे जिल्हा परिषद मार्फत या ठिकाणी हे प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलेले आहे. जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नाच्या किमान 20% रकमी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व नवबोधांसाठी आणि 5% रकमी दिव्यांगासाठी खर्च करण्याची आवश्यकता आहे, अशा प्रकारे सांगण्यात येत आहे. आता बघू शकता, जिल्हा परिषद 20% उपक्रमातून व 5% उपक्रमातून सन 2024-25 या आर्थिक वर्षात मागासवर्गीय व्यक्तींना व दिव्यांग व्यक्तींना वैयक्तिक लाभ देण्याकरिता ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी खालील योजना या देण्यात आलेल्या आहे. सदर योजना या 100% शासकीय अनुदानावर लाभार्थी हिस्सा 0%. म्हणजेच काय, तर तुम्हाला डायरेक्टली मोफतमध्ये मिळणारे, लाभार्थ्याला एकही रुपये खर्च करण्याची गरज या ठिकाणी नाही आहे. तुम्हाला अर्ज हा 25 जुलै 2024 या अंतिम तारखेच्या आत संबंधित पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी सादर करायचं आहे. आता जे 20% रक्कम जी खर्च केली जाणार आहे त्यामध्ये कोणकोणत्या योजना या ठिकाणी आहे बघा. मागासवर्गीयांना संगणक किंवा लॅपटॉप असेल पुरवणे, मागासवर्गीयांना झेरॉक्स मशीन पुरवणे, मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स मशीन पुरवणे, मागासवर्गीयांना कडबाकुट्टी मशीन यंत्र पुरवणे, महिलांना पिको फॉल मशीन पुरवणे, नंतर दूध उत्पादनासाठी गाय किंवा म्हैस पुरवठा आणि त्यासाठी संगणकासाठी 42,000 देण्यात आलेले, झेरॉक्स मशीनसाठी 43,000 म्हणजे जवळपास रक्कम. महिलांना झेरॉक्स मशीन 43,000, कडबाकुट्टीसाठी 29,000, पिको फॉल मशीनसाठी या ठिकाणी 9,300 अशा प्रकारे या ठिकाणी देण्यात आलेले. मागासवर्गीयांना समजा या ठिकाणी दूध व्यवसाय करायचा असला तर 40,000, मागासवर्गीयांना मिरचीचा व्यवसाय वगैरे करायचा त्यासाठी अशा प्रकारे देण्यात आल्याने समोर उद्दिष्ट देण्यात आले. आता अटी शर्ती काय आहेत? उमेदवार SC, ST, VJNT, SBC या कॅटेगरीमधील किंवा विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग यातील असावा, त्याला 12वी पास असावा, MSCIT उत्तीर्ण असावा, पिको फॉल शिलाई मशीनची जर येत असेल तर ग्रामसेवकांचं या ठिकाणी प्रमाणपत्र असावं, तहसीलदारकडील उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र असावे. या योजनेकरता विद्युत पुरवठा जर तो लागत असेल त्यासाठी तुमच्याकडे विद्युत पुरवठा असणे या ठिकाणी आवश्यक आहे. 5% दिव्यांगांसाठी खालील योजना बघा. घरकुलासाठी दिव्यांगांना 1,20,000, नंतर निराधार असेल तर त्यांना निर्वाह भत्ता 10,000, अस्थिव्यंग असेल त्यांना स्कूटर दिलं जाईल किंवा डिव्हायसेस त्यासाठी 1,00,000 रुपये उद्दिष्टसुद्धा देण्यात आलेले. अटी काय? 40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंग, यापूर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र त्यांच्याकडे लागेल, आधार कार्ड, घरकुलासाठी 8 लागेल, अर्जदार ग्रामीण भागातील लागेल, तहसीलदार यांच्याकडील उत्पन्नाचा दाखला लागेल. अशा प्रकारच्या अटी शर्ती देण्यात आल्या. एवढे जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही अर्ज करू शकता 15 जुलैच्या आतमध्ये. नंतर बघू शकता, स्कूटर जर घ्यायचं असेल तर या ठिकाणी त्यांना ड्रायव्हिंग आर्क प्रमाणपत्र लागेल. अशा पद्धतीने पात्रता देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ. जय हिंद.